कोकणवासियांसाठी महत्त्वाचा असा मुंबई गोवा महामार्ग आता रखडला हे सर्वश्रुत आहे आणि गेल्या 16 वर्षांपासून हे काम रखडलेलं आपल्याला माहिती सुद्धा आहे। पण कोकणामधला आणखी एक घाट रस्ता आहे जो मागच्या तब्बल 40 वर्षांपासून रखडलाय। नेमकं का पाहूयात या रिपोर्टमधून। महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी समृद्धी महामार्ग झाला। राज्यभरात दळणवळणाचं जाळं पसरवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग सुद्धा होईल। मात्र सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे घाटाचा रस्ता हा काही मागच्या 4 दशकात झालेला नाही आणि त्यामुळे स्थानिकांनी नाराजी बोलून दाखवली आहे। आपण आता घोडगे सोनवडे घाटाचा ह्या जो पहिला सर्वे झाला त्या सर्वेच्या रस्त्यावर आहोत। पहिला 2009 ते 10 मध्ये हा रस्ता बनवण्यात आला आणि हा येथे जो सोनवड्यापासून 2 किलोमीटरचा रस्ता येथे बनवून पूर्ण झाला आणि संपला आणि त्यानंतर हा जो मार्ग आहे तो अवजड वाहनांना उपलब्ध होऊ शकत नाही किंवा अवजड वाहने येथून जाऊ शकत नाही। इथून आम्हाला घोडगे सोनवडे घाट मार्ग जर झाला असेल तर कोल्हापूर आम्हाला जवळ पडतो, जेणेकरून हा घाट लवकरात लवकर व्हावा ही आमची ग्रामस्थांची सर्वांची मनोकामना आहे किंवा इच्छा आहे। 40 वर्षापूर्वी मागणी चालू होती, पण तो अजूनही त्याचा प्रोसेस झालेली नाही आहे। प्रोसेस आजोबा आम्हाला सांगत होते की घाट रस्ता होणार आहे, घाट रस्ता होणार। 40 वर्ष होऊन गेली, एक पिढी गेली त्याच्यामध्ये, पण या पिढीमध्ये तर दोन तीन पिढी गेलीच असेल, तर या पिढीमध्ये जर चांगला रस्ता घाट रस्ता व्हायलाच पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे। 40 वर्षांपासून या घाटाच्या कामाबाबत नेमकं काय सुरू आहे तेही एकदा पाहू। कैलासवासी प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी 1980 साली घाट रस्त्याची संकल्पना सरकार पुढे मांडली। आंदोलनांच्या रेट्यामुळे 1985 साली रस्ता मंजूर करण्यात आला। मंजुरीपासून 40 वर्ष उलटली तरी रस्ता कागदावरच आहे। 179 राज्यमार्गातील हा 13.34 किलोमीटरचा घाट रस्ता। 6 किलोमीटर खासगी जमिनींचं भूसंपादन अद्याप झालेलं नाही, तर 7 किलोमीटर जमीन ही वन विभागाच्या अखत्यारीत येते। 1985 ते 2000 या काळात या रस्त्यासाठी विविध आंदोलनं सुद्धा झाली, मात्र अद्याप अडथळ्यांची शर्यत सुरूच आहे। तिकडे समृद्धी महामार्ग पूर्णत्वाला गेलेला आहे आणि अशी परिस्थिती बघताना आपल्यावरच का अन्याय होतोय अशा प्रकारची एक भावना या पंचक्रोशीच्या सगळ्या लोकांमध्ये पसरलेली आहे आणि त्याला वाट देण्यासाठी परत एकदा तीव्र आंदोलन छेडावं लागू नये अशी या ग्रामस्थांची एक संकल्पना आहे की परत एकदा आंदोलन करावं लागू नये, त्याच्या आधीच शासनाने लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे। घाट रस्ता संघर्ष समितीच्या शिष्टमंडळ आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आणि जे काय केंद्र स्तरावरचे प्रश्न होते ते मिटलेले आहेत। भूसंपादन प्रक्रिया ही आता पूर्णत्वास आलेली आहे। 1-2 त्रुटी आहेत त्याही आता मार्गी लागलेल्या आहेत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या पावसाळ्यानंतर हा घाट रस्ता मार्गी लागेल अशी आमची या रस्त्याबाबत तर खात्री आहे। गेली 40 वर्ष आम्ही हा सोनवडे घाट मार्ग व्हावा यासाठी आम्ही झटत आहोत। 40 वर्ष वेगवेगळी आंदोलनं केली, पंदूर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको पण केला। शासनाने जो लाल फीतमध्ये जो रस्ता अडकावून ठेवलाय तो आजपर्यंत आम्हाला त्या घाट रस्त्यासाठी एक सकारात्मक असं कोणाकडूनच उत्तर मिळालेलं नाही। आता या सगळ्या समस्या असल्या तरी या घाटमार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर वेगानं हालचाली सुरू असल्याचं आमदार निलेश राणेंनी म्हटलंय। कोणावरही टीका करणार हे खरं तर अडचणीचं कसं होईल, मागच्या 10 वर्षामध्ये तेवढंच काम झालं, पण आता ती सगळी अडचण आम्ही लांब केलेली आहे, दूर केलेली आहे। लवकरात लवकर हा रस्ता लोकांसाठी कसा उपलब्ध होईल, त्याची सुरुवात कशी होईल याच्यासाठी आम्ही काम करतोय। अधिकारी चांगले रिस्पॉन्स देत आहेत, चांगलं त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत आणि म्हणून लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल ही माझ्या मनामध्ये शंका नाही। आता आमदार महोदयांनी म्हटलं तसं खरंच वेगानं हालचाली झाल्या आणि लवकरात लवकर हा रस्ता तयार झाला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा असा तो महत्त्वाचा दुवा ठरेल। शिवाय राज्याची समृद्धी ही केवळ मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गापुरती मर्यादित नाही, तर कोकणातील हे लहान मोठे रस्ते सुद्धा या समृद्धीसाठीचा मोठा वाटा उचलू शकतात। सिंधुदुर्गहून उमेश बुचडेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।